जर एखादा फुटून जर माणूस बाहेर गेला किंवा एखादा वाघा छोटा गट बाहेर गेला तर त्याचं काही चालत नाही, त्याचा उपयोग होत नाही. नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये फिरत असताना आपण विजूर या गावात आलोय. विजुरी हे गाव वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये येतंय. या ठिकाणी फिरत असताना गावकऱ्याकडून समजलं की तळागाळाशी नाळ जपलेलं एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे मदनदादा हे विजुरी गावात आपल्या प्रचारानिमित्त आलेले आहेत. आता चालतं बोलतं विद्यापीठ यासाठीच की त्यांना अर्थकारण असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक विभाग असेल किंवा इतर काही औद्योगिक हे असेल तर त्याच्यातलं आगाध ज्ञान. त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लहानापासून ज्येष्ठांपर्यंत नावानिशी ओळखणारे, त्यांचा व्यवसाय अचूकपणे सांगणारे असे मदनदादा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत. दादासाहेब, आपण एक 4-5 दिवस झाले फिरता या मतदारसंघामध्ये, तर नागरिकांकडून आपल्याला काय काय समस्या सांगण्यात आल्या? आम्ही 2-3 दिवस झालं या विजोरी, तोंडशिवाडी, यशवनगर परिसरामध्ये आम्ही फिरतोय प्रचाराच्या निमित्तानं, गाठीभेटी घेतोय. आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अजितदादांच्या निधनानंतर 2 दिवस आम्ही प्रचार थांबवलेला होता. आज सकाळपासून आम्ही चालू केलेला आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या आज सकाळी विजोरी गावामध्ये आम्ही कॉर्नर मिटिंग घेतली आणि नंतर संपूर्ण गावामध्ये फेरफटका आम्ही त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं आम्ही फिरत राहिलो. गाठीभेटी घेतल्या, मतदारांच्या समस्या काय असतील त्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. शुद्ध गावठाण जे विजुरीचं जे आहे ते प्राथमिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे पाणी पुरवठ्याची सोय झालेली आहे, ग्रामपंचायत कार्यालय आहे, सभामंडप बांधलेले आहेत, अंतर्गत कॉन्क्रीटची करण्याची कामं, पाणी पुरवठा योजना झालेली आहे. हे त्या ठिकाणचं मूळ गावठाण असल्यामुळं आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तिथं सगळं सुधारणा झालेली आहेत. पण नंतर आम्ही आता नेमगाव पाटी, ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी दुपारनंतर आम्ही फिरायला लागलेलो आहे. आणि या ठिकाणी हे वसाहत जी आहे ही वसाहत अगोदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठं तर राहत होती सर्व हा नंदीवाली समाज. आणि त्यासाठी मोठे दादा, आदरणीय दादानी आणि गावची नेते मंडळी त्या काळातले आपले सर्जेराव अण्णा, भीमराव काळेसाहेब, आप्पासाहेब काळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठ्या दादांना हे या ठिकाणी हे सर्व भटका समाज आहे आणि त्यांना एका ठिकाणी आपल्याला गावठाण देणं आवश्यक आहे. तर विजुरी हद्दीमध्ये गायराण्याची जागा आहे आणि ती आपल्या ह्या सर्व समाजाला द्यावी आणि आपण सांगावं संबंधित अधिकाऱ्यांना. आणि त्याप्रमाणे मग इथला ठराव घेतला दादांनी. संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हे गावठाण, गायरांचं गावठाण या ठिकाणी उपलब्ध झालं. आणि नंदीवाला समाज जो आहे हा सर्व आजूबाजूच्या भागातून किंवा विजुरी गावातून आपल्या या ठिकाणी येऊन राहू लागला. त्यांना जागा वाटप करून घेतलेल्या आहे तलाठ्याच्या माध्यमातून, सर्कलच्या माध्यमातून. त्या ठिकाणी प्रत्येकाला जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी लाईटची सुविधा आहे, पाणी पुरवठ्याची सोयी झालेली आहे, सर्व आहे. परंतु वसाहत पहिल्यांदा दिलेलं आहे. 15-20 वर्ष झालं ह्याला आपण वसाहत करून दिलेली आहे. लोकसंख्या वाढते, नवीन जागा खरेदी होते, परत नवीन वसाहत वाढत जाते. अशा वेळेला मग काही ठिकाणी रस्त्याची कामं राहतात किंवा पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी पाणी पुरवठा झालेला आहे. पण रस्ते जे आहेत ते रस्ते अजून काही ठिकाणी 2-3 ठिकाणी रस्ते झालेले नाहीत आणि ते या ठिकाणी अडचण या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु प्राथमिक खालचा मुर्मीकरण करून देणं हे तिथपर्यंत सुधारणा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेली आहे. पण रस्त्याचं काही काम या ठिकाणी थोडंफार राहिलेलं आहे. ती अडचण या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि ते नजीकच्या पुढच्या काळामध्ये आपण ग्रामपंचायतीचं आपले चांगल्या पद्धतीने काम करते इथं आपल्या विजुरी गावाच्या सुधारणा व्हायला पाहिजे आहेत. शेवटच्या घटकापर्यंत आपल्या गावाचं किंवा विकासाचं काम जायला पाहिजे आहे. याची धडपड करणारी ही सर्व मंडळी आपल्या विजुरी गावामध्ये आहे. मी पाहतोय 80 सालापासून या ठिकाणी फिरत राहिलो. पूर्वीच्या काळापासून 2000 साली मी अध्यक्ष झालो. त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा अंतर्गत कॉन्क्रीट करण्याची वगैरे जी कामं होती ती आपण 25, 15, 30, 54 अशा वेगवेगळ्या माध्यमातून
या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले. परंतु मोठ्या दादांच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यानंतर प्रत्येक गावाला 14 विभागाचा निधी मिळायला लागला. त्याच्यातूनही काही अंतर्गत सुधारणा या ठिकाणी होत आहे. परंतु या ठिकाणी वसाहत वाढलेली आहे आणि निधी आपला येतो तो प्रत्येक वर्षी प्रत्येक मानसी काही ठराविक रक्कम येते. कुठं खर्च करायचा हा ग्रामपंचायतीच्या लेवलला प्रश्न पडतो. अशा वेळेला आपल्याला वेगळा निधी किंवा आमदार फंड म्हणा, आता जिल्हा परिषदेचा फंड असेल सदस्यांचा, त्याचबरोबर पंचायत समितीचा फंड आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. वैयक्तिक त्यांच्या हिश्श्याचा जो फंड असतो तो या ठिकाणी आपल्याला खर्च टाकता येईल आणि इथल्या समस्या दूर करता येतील. माजी सभापती वैष्णीदेवी आपल्या पंचायत समिती सभापती त्यांना अनुभव चांगला आहे आणि ते जरूर आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. ते जरूर या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेतील. जिल्हा परिषद सदस्यासाठी सरतापे मॅडम मीनाक्षी सरतापे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे आणि जरूर त्याही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपला निधी आणून ह्या परिसराचा किंवा संपूर्ण मतदारसंघामध्ये जिथे जिथे समस्या आहेत त्या दूर करायचा प्रयत्न यांचा निश्चितपणे राहील. आपल्या राष्ट्रवादी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन बरेच दिवस लांबलेलं होतं. कोर्टाच्या काही केसेस होत्या त्यामुळे लांबलेलं होतं. परत कोरोना आला नंतर त्यानंतरच्या काळामध्ये लोकसभेचे इलेक्शन, विधानसभेचे इलेक्शन असं पुढं लांबत आलं. पण आता इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि प्रचार सुरू झालेला आहे. तर आपल्या सोलापूर जिल्हा परिषद आणि माळशिरस पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक 26ची आता सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्ष. आता स्वाभिमानीचे आमचे अजितराव बोरकर हे आमच्यासोबत या ठिकाणी काम करतायत. त्यामुळं ह्या विजुरी गावातून चांगलं मताधिक्य आपल्या ह्या उमेदवाराला मिळणार आहे. नेहमी मिळतंच पण यावेळी मात्र आणखीन त्याच्यामध्ये भर पडणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या धवलदादांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचाही पाठबळ या ठिकाणी त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मताधिक्य वाढवण्यासाठी चांगली मदत या ठिकाणी होणार आहे. आपण सहकार मशीनच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या सहकार मर्शीने 52 सालापासून तालुक्याच्या जडणघडणीमध्ये विकासाच्या सार्वजनिक कामं, शासकीय कामं, अधिक जीवनमान शेतकऱ्यांचं किंवा ग्रामीण भागातल्या जनतेचं उंचावलं पाहिजे आहे. यासाठी अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवायचा म्हणजे कारखाना उभा करणं, दूध डेअरी चालवणं, शिक्षणाची संस्था मोठी आपली अकलूजची आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये पाहिलं तर शासकीय इमारती मोठ्या आहेत. आपल्या माळशिरसला पंचायत समितीचं ऑफिस, त्याचबरोबर तहसील कचेरीचं ऑफिस चांगलं झालेलं आहे. सेशन कोर्ट आपल्याकडं नवीनच आपल्याला दादांनी उपलब्ध करून दिलं, त्याची इमारत चालू झालेली आहे. RTO ऑफिस आपल्या इकडं आहे. कृषी महाविद्यालय आपल्या तालुक्यामध्ये आहे. कृषी महाविद्यालयानंतर इतर जे ऑफिसेस आहेत ते या ठिकाणी आहेत. क्रीडांगण किंवा जे काही प्रोत्साहनपर जे आपल्या आवश्यक आपल्या तरुणांच्यासाठी आवश्यक असतं ते सर्व या ठिकाणी. पण सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून जर पाहिलं खूप मोठा विकास दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपले हे या ठिकाणी आपण उमेदवार या ठिकाणी उभा केले. तुतारी फुंकणारा मनुष्य हे चिन्ह आपलं या ठिकाणी आहे. आणि तालुक्यामध्ये इतर जे पक्ष आपल्या आहेत आघाडी किंवा मित्रपक्ष आमचे आहेत, त्या मित्रपक्षांच्या उमेदवारांना सुद्धा त्या पक्षाच्या त्यांना उमेदवारी संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे. एकत्रितपणे या ठिकाणी ही लढत आपण लढवत आहोत. आणि निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचं उद्दिष्ट सर्व उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची विजयी करायची भूमिका किंवा निश्चय हे आपल्या सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. जरूर त्याच्यामध्ये यश लाभावं किंवा लाभेल असं या ठिकाणचं तो चित्र आहे. खुडूसमध्ये सुद्धा पाहतोय तिथंही वातावरण चांगलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहिलं तर विजुरी गाव हे पहिल्यापासून मोठ्या दादांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला आपण पाहिलेला आहे. पहिल्यापासून पाहतोय मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून पाहतो की विजुरी गावाने कायम मोठ्या दादांना, विजयसिंह मोहिते पाटलांना या ठिकाणी साथ दिलेली आहे. आत्तासुद्धा सर्व गाव एक उठून या ठिकाणी आपल्या उमेदवारांचा प्रचार, या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना
पाठिंबा देणं व्यक्त करण्यासाठी घरातून प्रत्येक कार्यकर्ता बाहेर पडल्याने प्रचार करतोय. त्यामुळे मोठं मताधिक्य 80% 90% मतदान आपल्या ह्या विजुरी गावातून आपल्या तुतारी चिन्हाला मिळणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना वैष्णवी मोहिते पाटील आणि मीनाक्षी सरतापे ताई यांना दोघांना मिळेल ह्याची आम्हाला खात्री आहे. भाजपचे लोक म्हणतात की ते आपले जे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी जे 9-18-0 असं जे गणित मांडले ते कुठं आम्ही ठरवून दाखवू. आमचे सगळेच पॅनलचे जे जिल्हा परिषद उमेदवार आहेत, गणातील उमेदवार आहेत, आमचे भरपूर उमेदवार निवडून येतील. ह्याविषयी काय सांगा? आता जर पाहिलं तर ह्या मतदारसंघात वेळापूर यशवंतनगर गट जो आहे जिल्हा परिषदचा, याचं जर तुम्ही आपण पाहणी केली असेल, तपासणी केली असेल, मतदारांचा कौल घेतला असेल, तर तुम्हाला त्यांचं म्हणणं खोटं आहे असं निश्चितपणे तुम्हाला वाटेल. इथला उमेदवार दोन्ही उमेदवार प्रचंड मताने या ठिकाणी विजयी होणार आहेत. हे आपल्या मतदारांच्या कौल या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. तालुक्यातील किती उमेदवार आपले निवडून येतील? सर्वच येतील असं आमचं तर खात्री आहे. वेळापूरचे माने पाटील असतील किंवा अकलूजचे माने पाटील असतील, हे भाजपमध्ये गेले, त्याचा काय परिणाम होईल का? काय सुद्धा होणार नाही, कारण तर लोकांचा किंवा जनतेचा विश्वास जो आहे तो आदरणीय मोठ्या दादांच्या वर आहे. मतदारांचा सर्वांचा विश्वास मोठ्या दादांच्यावरती आहे. आणि वेळापूरचे आपल्या तालुक्याचे आमदार जे आहेत उत्तमराव जानकर हे वेळापूरमध्ये आहेत. ग्रामपंचायत त्यांच्याकडं बऱ्याच दिवसापासून आहे, मतदार त्यांच्याबरोबर आहे. मग अशा वेळेला हे सर्व उमेदवार सर्व ताकद एका ठिकाणी आल्यानंतर जर एखादा फुटून जर माणूस बाहेर गेला किंवा एखादा वागा छोटा गट बाहेर गेला तर त्याचं काही चालत नाही, त्याचा उपयोग होत नाही. हे त्यांच्या लक्षात येणार, मतदान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येणार आहे, बाबा आपण बाहेर पडलो, हे बरोबर होतं का चुकीचं होतं. नक्की त्यांना चुकीचे त्यांनी कृत्य केलं असं लक्षात येईल.